आणि त्यामुळे त्याचे वजन आणि बाकी सगळ्या पॅरामीटर्स, बाहेरचे तापमान, हवामान सगळं पाहून ते ऑनबोर्ड कम्प्युटर्स त्याला सगळं म्हणजे ते दाखवतात की बरोबर आहे, ज्या पॅरामीटर्सनी त्यांनी टेक ऑफ करायचं. बरं. आणि अर्धवट जर त्यांना वाटलं की जसं हे म्हणत होते कोणी, मला माहित नाही कोण आहे, मी अर्धवट जॉईन झालो, ते म्हणत होते की काही पॉवर नव्हता. पॉवर असेल नसेल तो आता विषय तपशीलच आहे, पण पॉवर नसेल तर त्यांना अबॉर्ट, टेक ऑफ अबॉर्ट करता पण येते, अर्धवट ते थांबवू पण शकतात आणि ते म्हणजे इनफ त्यांना कडे स्पेस असते, ते थांबवू शकतात विमानाला सेफली. पण यामध्ये विमान ऍक्च्युली टेक ऑफ झाल्यावर लगेच पायलटने मेडे कॉल दिला. असू शकते त्यांच्या पॉवर ते बाकीच्या काही गोष्टी, ते सगळं आता ते इन्व्हेस्टिगेशनच्या पार्ट आहे. एवढंच म्हणेल की 787 ड्रीमलायनर एक तर अत्याधुनिक विमान आहे आणि हजारो विमान उडत आहे. आजपर्यंत एकही दुर्घटना अशा प्रकारची या म्हणजे विमानाची जगभरात झाली नाही. एक पायलट अनुभवी पायलट आहे. पटेलजी, तिसरा मला म्हणायचं आहे की प्रत्येक आपला पटेलजी एक फक्त मी मध्ये, कारण वेळेची पण मर्यादा आहे, एक प्रश्न मी असा विचारतोय. आता सध्या सोशल मीडियावर मी फॉलो करतोय आणि सोशल मीडियावरती सुद्धा सिरियस जे हँडल्स आहेत, जे एअर इंडस्ट्री, एअर फ्लाईट इंडस्ट्री डोमेन फॉलो करतात, ते CNN ची एक बातमी आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बोईंगमध्येच काम करणाऱ्या एका विसल ब्लोअरने, आणि मागच्या वर्षीची बातमी फार जुनी नाहीये, त्यांनी दावा केला होता की 777 सिरीज आणि 787 सिरीज याच्यामध्ये काही गंभीर मुद्दे आहेत. त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळी बोईंगने काही शॉर्टकट्स अवलंब केला होता, ज्यामुळे विमान जसं एजिंग त्याचं होईल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स उभे राहू शकतात. इकॉनॉमिक टाइम्सची मागच्याच महिन्यात फेब्रुवारीतली बातमी या वर्षीच्या की बोईंग विमानाचं एक विशिष्ट रजिस्ट्रेशन असलेलं विमान 25 दिवसामध्ये 4 वेळा त्याची दिशा बदलावी लागली. माझा आपल्याला प्रश्न आहे, शेवटी आम्हाला या गोष्टी काही टेक्निकली माहीत नसतात, बोईंगच्या परफॉर्मन्स बद्दलचा आपला, त्यांचा काय असेल तर असेल, पण आपला चेक अँड बॅलन्स इन प्लेस आहे का? आपला DGCAचा जो चेक अँड बॅलन्स आहे, आपली म्हणजे जगामध्ये आपण श्रेष्ठ जे देश आहे एव्हिएशनच्या बाबतीत, त्याच्या तुल्यबळ आपल्याकडे सगळे यंत्रणा आहे आणि त्याचे आपले चेक्स अँड बॅलन्सेस आहे. आपले मेंटेनन्स स्टँडर्ड